आज आपण गाजराचे लाडू तयार करूया। गाजर बाजारात खूप मोठी मोठी यायला लागलेली आहेत, त्यामुळे आता मी सुरुवातीला काय करणार आहे, कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तूप टाकून घेते। तूप चांगलं विरघळलं की मग त्याच्यामध्ये आपण गाजर टाकायचं आहे त्याच्यामध्ये। आणि काही मैत्रिणी माझ्या ना फक्त व्हिडिओ बघतायत पण थंबचं बटनच दाबत नाही आहेत, त्याच्यावर कमेंट करत नाही आहेत किंवा शेअरही करत नाही आहेत। तर मैत्रिणींनो प्लीज व्हिडिओ बघताना जे थंब येतं म्हणजे अंगठा जो असा येतो त्याच्यावरती जरा बटन दाबत जावा आणि कमेंट पण करत जावा, तर त्या व्हिडिओचे एवढे कष्ट घेतले असेल आणि तुमच्यापर्यंत मी पोहोचल्याचे मला जरा पोचपावती मिळेल ना, की हो बाबा मी करते चांगलं किंवा वाईट करते, काय जमत नाही आहे, मला काहीतरी गोष्टी कळल्या पाहिजेत म्हणून मी सांगते की थंबचं बटन दाबा बघितल्यावर व्हिडिओ। आता मी हे गाजर आहे साधारण 1.5 वाटी आहे, हे मी चांगलं परतून घेते आता तुपामध्ये। तर असे तुपामध्ये छान परतून झालेलं आहे, थोडासा रंग त्याचा बदलतो परतताना। आता त्याच्यामध्ये काय करणार मी, दुधाची पावडर आहे ही 1/2 वाटी घेतलेली, ही दुधाची पावडर आणि थोडासा कच्चा रवा असतो ना तो ह्याच्यात घालायचा, ओलं खोबरं आणि साखर, तुम्हाला ज्या पद्धतीने गोड हवे तसे साखर घाला। दूध असलं तर दूध घाला, नाहीतर थोडं पाणी घाला त्याच्यामध्ये, आणि दुधाची पावडर होतीच तयार त्याच्यात। दुधाची पावडर टाकली ना त्यामुळं त्याचं दूध तयार होतंच। आता मी हे सगळं लाडू होण्यासाठी मी थोडासा खायचा जिलबीचा रंग टाकते ह्याच्यात आणि आता तो मिक्स करून घेते। त्याच्यात थोडासा ओलावा आहेच आहे त्यामुळे जास्त काही पाणी वगैरे घालावं लागत नाही त्याला, असंच परतून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवरती जरा झाकण ठेवून मी वाफ येऊन देणार आहे त्याला, म्हणजे आपलं गाजर आणि खोबरं हे सगळं थोडंसं शिजून जाईल, मऊ होईल थोडं। शिजलंय का बघूया, जरा असं शिजलेलं आहे, जरा अजून थोडंसं घट्ट करून घेते मी। मंद गॅसवर करायचं बरं का, नाही तर सगळं करपून जातं खाली। लाडू वळण्यासारखं घट्ट झालेलं आहे। आता मी गॅस घालवते आणि एका ताटामध्ये जरासं गार होऊन देते, म्हणजे आपल्याला लाडू वळता येतील। हे बघा मस्त घट्ट झालेलं आहे आणि गार झाल्यावर आणखीन घट्ट होतं ते। हे जे पसरवलं होतं सगळं ते सगळं एकत्र करून मी जरा असं मऊ करून घेतलेलं आहे। गाजराचं सारण जे होतं सगळं आपलं लाडूचं सगळं मऊ करून घेतलेलं आहे आणि आता एक त्याच्यातला असा भाग काढून जेवढं तुम्हाला साईज हवी तशी ती लाडवाची करून घ्यायची। नुसतं जर असाच ठेवायचं असेल तर असाच ठेवून त्याच्यावर एक काजू लावा आणि असाच जसाच घोळून जर ड्रायफ्रुट्स ह्याच्यामध्ये सुकं खोबरं जे असतं आपलं डेसिकेटेड कोकोनट त्याच्यामध्ये घालायचं आणि हे असं घोळून घ्यायचं। हे अशा पद्धतीने हे लाडू मी सगळे आता करून घेणार आहे। जो म्हणजे कशाही पद्धतीने तुम्ही करू शकता, असं किंवा असं ते हे असे सगळे करून घेते मी आता। आणि हे केले ना की जरा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचे, म्हणजे जरा सेट होतात ते। आणि ज्या वेळेला जेवढे पाहुणे येणार आहेत तेवढेच करायचे, म्हणजे जास्त झाले तरी लगेच संपून जातात आणि व्यवस्थित छान लागतात ते लाडू झालेले आहेत। मस्त वाटतात की नाही, खायला पण तितकंच चांगले आहेत बरं का ते, आणि पौष्टिक पण आहे। लहान मुलांना दिले तरी चालतात, मोठ्यांनी खाल्ले तरी चालतात, शुगरवाल्यांनी सुद्धा खाल्ले तरी चालतात, सगळ्यांनी खावा। कारण आपण त्यात साखर कमी घातलेली आहे, कारण गाजर मुळातच गोड असतं त्यामुळे साखर थोडी कमी घातलेली, त्यामुळे सगळ्यांनी खायचं, मस्त राहायचं। आणि लाईकचं जे बटन आहे ते दाबायचं आणि कमेंट पण सांगायची बरं का काय हवं आहे तुम्हाला ते। लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करायचं, कमेंट पण करायची, लाईक पण करायचं। हां आणि